तर आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ पार्ट फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मधील जो टॉपिक आहे क्रॅमर्स रूल या टॉपिक वरील जे बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन आज आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. तर त्यापूर्वी क्रॅमर्स रूलने एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ते कोणकोणत्या स्टेप वापराव्या लागतात त्या स्टेप अगोदर आपण समजून घेऊया. तर त्यातील फर्स्ट स्टेप आहे राइट द गिवन इक्वेशन इन द फॉर्म ax plus by इक्वल टू c. तर दिलेले जे इक्वेशन्स आहे ते ax plus by इक्वल टू c या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे सपोज आपल्याला हे दोन इक्वेशन दिलेले आहे a1x plus b1y इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इक्वल टू c2 हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. तर ते या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. तर काही क्वेश्चन मध्ये ऑलरेडी या फॉर्म मध्ये दिलेले असतात, जर दिलेले नसेल तर या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. तर येथे a1 आणि a2 काय आहे तर हे कॉलम ऑफ कोएफिशिएंट ऑफ x त्यानंतर b1 b2 काय आहे तर कॉलम ऑफ कोएफिशिएंट ऑफ y and c1 c2 काय आहे c1 c2 कॉलम ऑफ कॉन्स्टंट म्हणजे c1 c2 काय आहे कॉन्स्टंट. तर हे a1 a2 कॉलम ऑफ कोएफिशिएंट ऑफ x and b1 b2 कॉलम ऑफ कोएफिशिएंट ऑफ y and c1 c2 काय आहे तर कॉलम ऑफ कोएफिशिएंट ऑफ कॉन्स्टंट कॉलम ऑफ कॉन्स्टंट. तर फर्स्ट स्टेप आहे आपली दिलेले इक्वेशन ax प्लस by इक्वल टू c या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतर सेकंड स्टेप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट d dx and dy. तर ह्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू या पद्धतीने फाइंड करायच्या. तर डिटर्मिनंट ऑफ x घेताना कोएफिशिएंट ऑफ xy चे कॉलम घ्यायचे. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ xy फाइंड करताना xy चे कोएफिशिएंट घ्यायचे. तर x चे कोएफिशिएंट a1 a2 and y चे कोएफिशिएंट आहे b1 b2 आणि त्यानंतर हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. b1 b2 त्यानंतर dx ची व्हॅल्यू काढताना म्हणजे डिटर्मिनंट ऑफ x काढताना काय करतात तर x चे जे कोएफिशिएंटचा कॉलम आहे हा कॉलम न घेता त्याच्याऐवजी कॉन्स्टंटचा कॉलम घेतात. म्हणजे c1 c2 घेतात आणि y चे कोएफिशिएंट आहे तसेच घेतात b1 b2 त्यानंतर dy ची व्हॅल्यू काढताना y कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट c1 c2 घेतात आणि x चे कोएफिशिएंट आहे तसेच लिहितात a1 a2. तर थोडक्यात d ची व्हॅल्यू काढताना xy चे कोएफिशिएंट घेतात. x चे कोएफिशिएंट a1 a2 y चे कोएफिशिएंट आहे b1 b2. आता इथे dx ची व्हॅल्यू काढताना इथे x च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी c1 c2 घेतात कॉन्स्टंट c1 c2. b चे कोएफिशिएंट y चे कोएफिशिएंट आहे तसेच लिहितात. त्यानंतर dy ची व्हॅल्यू काढताना y चे कोएफिशिएंट न घेता कॉन्स्टंट c1 c2 घेतात आणि x चे कोएफिशिएंट ऍज इट इज लिहितात. आणि थर्ड स्टेप आहे
आता ही फर्स्ट स्टेप आहे आपली, ही सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेप काय आहे, तर ज्या आलेल्या व्हॅल्यू आहे डी डी एक्स आणि dy च्या त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट कराव्या लागतात. म्हणजे तो फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू dx अपॉन डी आणि y इज इक्वल टू dy अपॉन डी. तर या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला एक्स वायच्या व्हॅल्यू भेटतात, म्हणजे आपल्याला इक्वेशनचं सोल्युशन भेटतात. तर या 3 स्टेप वापरून आपण क्रॅमर्स रूल वरील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट स्टेप आहे दिलेले इक्वेशन ax प्लस by इक्वल टू सी या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ डी dx अँड dy च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून एक्स वाय चे व्हॅल्यू काढतात. तर या तीन स्टेप वापरून आपण पुढील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे सॉल्व्ह दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आणि इक्वेशन दिलेलं आहे 4x plus 3y is equal to 18 and 2x minus 3x minus 2y is equal to 5. तर आता आपल्याला इथे क्रॅमर्स रूल नुसार हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर आपली फर्स्ट स्टेप आहे दिलेले इक्वेशन ax प्लस by इक्वल टू सी या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. तर जे ते इक्वेशन दिलेले आहे ते इक्वेशन ऑलरेडी त्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. गिव्हन इक्वेशन्स 4x plus 3y is equal to 18 and 3x minus 2y equal to 5. तर फर्स्ट स्टेप आहे आपली दिलेले इक्वेशन ax plus by equal to c या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. तर ते ऑलरेडी दिलेले आहे. सेकंड स्टेप आहे आपल्याला डिटर्मिनंट डी dx आणि dy च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो, तर डी ची व्हॅल्यू काढताना आपण एक्स वाय चे कोएफिशियंट घेतो. म्हणजे एक्स चे कोएफिशियंट आहे 4, 3 आणि वाय चे कोएफिशियंट आहे 3 मायनस 2. तर आता आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करतो, तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो आपण. 4 मल्टिप्लाय बाय मायनस 2 आणि मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 4 2 चा -8 मायनस 3 3 चा 9. देअरफॉर डी ची व्हॅल्यू येते -8 -9 यांची ऍडिशन येते -17. त्यानंतर आता आपण dx ची व्हॅल्यू काढणार. तर dx ची व्हॅल्यू काढताना काय करतात, तर x च्या कोएफिशियंटच्या ऐवजी काय घेतात, कॉन्स्टंट C1 C2 घेतात. तर कॉन्स्टंट C1 C2 आहे 18 and 5 आणि y चे कोएफिशियंट ऍज इट इज लिहिता. y चे कोएफिशियंट आहे 3 and -2. तर आता हा डिटर्मिनंट जर आपण सॉल्व्ह केला तर 18 मल्टिप्लाय बाय -2 minus 5 multiplied by 3 which is equal to 18 2 चा -36 minus 5 3 चा 15. तर यांची ऍडिशन येते dx is equal to -36 minus 15 यांची ऍडिशन येते -51. म्हणजे dx ची व्हॅल्यू आली आपली -51. आता आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची आहे. तर dy ची व्हॅल्यू काढताना काय करतात, तर इथे y कोएफिशियंटच्या ऐवजी कॉन्स्टंट C1 C2 घेतात. तर कॉन्स्टंट C1 C2 हे 18 and 5 आणि x चे कोएफिशियंट ऍज इट इज घेतात 4 3. तर याचं आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यासाठी 4 मल्टिप्लाय बाय 5 minus 3 multiplied by 18. Therefore, d pi is equal to 4 5s are 20 minus 18 multiplied by 3
54 आणि यांची सबट्रॅक्शन येते dy इज इक्वल टू dy इज इक्वल टू 20 मायनस 54 मायनस 34 म्हणजे आपली dy ची व्हॅल्यू मायनस 34 आली. तर आता आपली इथे सेकंड स्टेप पूर्ण झाली आहे. तर आपली थर्ड स्टेप आहे तर x ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर x ची व्हॅल्यू साठी फॉर्म्युला आहे dx अपॉन d. तर dx ची व्हॅल्यू आली आहे आपली -51 आणि d ची व्हॅल्यू आलेली आहे -17. याची जर आपण हे केलं डिवाइड केलं 17 ने 51 ला तर ते येतं 3 आणि हे मायनस मायनस इथे प्लस होतो. त्यानंतर y ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करतो dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यू आलेली आहे -34 डिवायडेड बाय -17 d ची व्हॅल्यू आणि याची 17 ने जर याला डिवाइड केलं 34 ला तर ते येतं 2 आणि मायनस मायनस प्लस होतो. म्हणजे याचं सोल्युशन किती येतं x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2. तर म्हणजे सोल्युशन काय येतं तर ते x y इज इक्वल टू 3 अँड 2. Second example, to solve the following simultaneous equation by Cramer's rule, find the value of dx and dy. आणि इक्वेशन्स दिलेले 3x plus 5y is equal to 26 and x plus 5y is equal to 22. तर
आपली फर्स्ट स्टेप आहे, दिलेले इक्वेशन्स आहे ते इक्वेशन्स आपण ax प्लस by या फॉर्म मध्ये लिहून घेतो. तर ते ऑलरेडी या फॉर्म मध्ये दिलेले आहे, म्हणजे गिव्हन इक्वेशन्स 3x plus 5y equal to 26 and x plus 5y equal to 22. तर फर्स्ट स्टेप आपली ती कंप्लीट झाली. दिलेले इक्वेशन आपण ax plus by equal to c या फॉर्म मध्ये लिहून घेतले. त्यानंतर आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची. d is equal to d ची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो, xy चे कोएफिशियंट घेतो. म्हणजे x चे कोएफिशियंट आहे 3 आणि 1 आणि y चे कोएफिशियंट आहे 5 and 5, which is equal to 3 multiplied by 5. आपण यांचं डिटर्मिनंट सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. 3 multiplied by 5 minus 1 multiplied by 5. 1 multiplied by 5. तर आपण हा डिटर्मिनंट जर सॉल्व केला तर 3 5 चा 15 minus 1 5 चा 5. तर याची व्हॅल्यू येते d is equal to 15 minus 5 equal to 10. म्हणजे d ची व्हॅल्यू आली आपली 10. त्यानंतर आपण dx ची व्हॅल्यू काढणार. dx ची व्हॅल्यू काढताना काय करतो आपण, x कोएफिशियंटच्या ऐवजी काय करतो, कॉन्स्टंट C1 घेतो. कॉन्स्टंट C1 इथे आहे 26 and 22. 26 and 22. आणि y ची कोएफिशियंट आहे तिथेच घेतो. y ची कोएफिशियंट आहे 5 and 5. तर हा जर डिटर्मिनंट आपण सॉल्व केला तर 26 multiplied by 5 minus 22 multiplied by 5. तर यांचं मल्टिप्लिकेशन नाही तर 26 multiplied by 5 130 minus 22 multiplied by 5 110. तर यांचं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर ते येतं 130 minus 110 is equal to 20. म्हणजे dx ची व्हॅल्यू आली आहे 20. त्यानंतर आता आपण dy ची व्हॅल्यू काढणार. dy ची व्हॅल्यू काढताना आपण काय करतो, y च्या कोएफिशियंटच्या ऐवजी काय घेतो, कॉन्स्टंट C1 तर कॉन्स्टंट C1 आहे 26 and 22. आणि x चे कोएफिशियंट आपण ऍज इट इज घेतो. x चे कोएफिशियंट आहे 3 and 1. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, dy is equal to 3 multiplied by 22 minus 1 multiplied by 26. Therefore, dy is equal to 66 minus 26 is equal to dy is equal to यांची सबट्रॅक्शन येते 40. म्हणजे dy ची व्हॅल्यू आहे 40 आली. तर आता आपल्याला इथे आपली इथे सेकंड स्टेप पूर्ण झाली. आपण d dy आणि dx च्या व्हॅल्यू फाइंड केल्या. आता आपली थर्ड स्टेप आहे, आपल्याला x च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या, x आणि y च्या. तर x is equal to dx, x is equal to dx upon d. तर dx ची व्हॅल्यू आहे आपली 20 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे 10. 10 ने जर 20 ला डिवाइड केलं तर ते येतं 2. त्यानंतर आता y ची व्हॅल्यू काढताना आपण dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यू आली आपली 40 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू 10. याला जर 10 ने डिवाइड केलं तर येतं 4. म्हणजेच
एक्स वायचे व्हॅल्यू काय येतात? एक्स आणि वायचे व्हॅल्यू येतात, एक्सची व्हॅल्यू येते 2 आणि वायची व्हॅल्यू येते 4. तर हे या इक्वेशनचं सोल्युशन येतं. देन थर्ड एक्झाम्पल, for the simultaneous equation in variable x and y, if dx is equal to 49, dy is equal to minus 63 and d is equal to 7, then what is the value of x? तर आता हा शॉर्ट क्वेश्चन आहे, 1 मार्क साठी विचारला होता बोर्ड एक्झाम मध्ये. यामध्ये dx, dy आणि d चे व्हॅल्यू दिलेले आहे. आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे फॉर्म्युल्यामध्ये पुट करून. तर सोल्युशन, given that dx is equal to 49, dy is equal to minus 63 and d is equal to 7. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, x is equal to dx upon d. तर आता dx ची व्हॅल्यू आहे आपली 49 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे 7. तर 7 नी जर 49 ला डिवाइड केलं तर ते आन्सर येतं 7. म्हणजे x ची व्हॅल्यू येते 7. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे dx, dy आणि d चे व्हॅल्यू दिले होते. आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करायची सांगितली होती. तर आपण x ची व्हॅल्यू फाइंड कशी करतो? तर x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू 49, d ची व्हॅल्यू 7 आणि 7 ने जर 49 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 7. म्हणजे x is equal to 7. तर अशा पद्धतीने आज आपण फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टर मधील ग्रॅमर रूल हा जो टॉपिक आहे, त्या टॉपिक वरील जे बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले होते ते आज आपण इथे सॉल्व्ह केले. तर नेक्स्ट क्लास मध्ये आपण जे यातील आणखी काही एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करणार आहोत.